पैसे नसताना सुद्धा आम्ही त्याला खासदार केलेला आहे. काहीच नसतं, पण संधी दिल्यानंतर लोकांची कामं करायची असतात, लोकांच्यात जायचं असतं, आपल्या सहकाऱ्यांच्या सुखदुःखात जायचं असतं, सहकाऱ्यांना मदत करायची असते. हे गोष्ट ते विसरले. त्यामुळं कामही केलं नाही, सहकाऱ्यांनाही कधी ताकद दिली नाही, त्यांच्या कधी पाठीमागं उभं राहिले नाही. त्यामुळं ती जी नाराजी आहे ही त्यांना मागं नेणार आहे. त्याच्याकरता पैसा लागणार नाही. आणि राहिला तो प्रश्न की पवारसाहेबांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, पवारसाहेब हा विश्वास आमच्यावर सुद्धा टाकायला पाहिजे होता, आमच्यावर का टाकला नाही ती तरी एकदा त्यांनी आम्हाला सांगावं. असं कुठलं पाप आम्ही केलं होतं की ते आमच्यावर विश्वास टाकू शकले नाही. दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्यावर टीका केली, मतदारसंघाला वेळ दिला नाही, आमच्या म्हणजे लोकांकडे म्हणजे कार्यकर्त्यांकडे पाहिलं सुद्धा नाही, याबाबत काय म्हणाल तुम्ही? मला वाटतं आपण शिळी बातमी ताजी बातमी द्यायला पाहिजे. आपण घेतली तर ताजी बातमी कृपया आपण त्यांचा बाईट बघावा. आणि तो जर बाईट आपण बघितला तर दिलीप मोहिते पाटील नेमकं काय म्हटले याविषयी आपण जर स्वतःला अपडेट करून घेतलं तर बरं राहील. ते म्हटलेच आहेत ना. आपण दिलीप मोहिते पाटील काय म्हणाले हे कृपया अपडेट करा. काल दिलीप मोहिते पाटलांची बाईट काय आहे ती आपण अपडेट करा. आणि मला असं वाटतं की काहीतरी शिड्याकडीला ऊत आणण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करण्यापेक्षा मतदारसंघाला जर अमोल कोल्हेने वेळ दिला नसेल तर 19,500 कोटी रुपयांची कामं कुठून होतात? 3 वेळा संसदरत्न पुरस्कार हा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला मिळतो. मला वाटतं कसं आहे, जर आपणही पत्रकार बांधवांनी सुद्धा गोष्टीकडे सकारात्मक बघायचं की नकारात्मक बघायचं हे ठरवलं तर फार बरं पडेल. आणि दिलीप मोहिते पाटलांविषयी जर आपण म्हणालात तर ते अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी काल जी बाईट दिली मला वाटतं ती जास्त लक्ष वेधत.